श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी स्तवन, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाश्चवदन कंठा टोपी चमाला दंड कमंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्यसना ब्रह्मानंदा येतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चिपय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझे लागी अधिमधाग्र कोठे नसे पाहता. असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्त्री सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समृद्धी विना आश्रय दे. जय पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसन इहे लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा बहुसागर याचे पावावया पैल तीर त्वन्नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधवतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिरसन ज्ञानार्क दे प्रगटोपय. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखये निरसो तुझ्या वचनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भो पंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असो निया संसारात प्राशीन नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठई वार्ता मी मनाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाश्चवदन कंठा टोपी चमाला दंड कमंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता. जो सकळ विश्वाचा जाणिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व करता कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परेश्वर अगम्य लीला जयाची. त्या मंगलाची साष्टांग नमन मागे वरदान करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो निर्विघ्नपणे. जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्याचे थाता ब्रह्मासुतन मिळेली. जो अज्ञान तिवीर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमन नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले.
करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा, माझी आठे वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती वरदस्ते करुणी. आता नमो साधू वृंद, ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्म सुख आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथ रचना पाहुनी ज्ञाते डोलित मान, तयाचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया निमित्त वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संत जने मज दीनावर कृपा करुनी, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणवणी आदर धरावाजी श्रवणी, माझसे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुतस्ती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरे समुद्रसा. त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही, द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा. नीती श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसत, प्रथमोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरणम नाम प्रथमोध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु, श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैशेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा आहे तो धरुणी दर्शनाचा, आला पातला होता त्याच दिवशीचा आदर तयाचा केला से. त्या सवे एक पारशी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एक हरी, दोघाची बैसणी दोहोरी, तिसरेवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले तोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आलं कोठूनी. स्वामींनी हस्तमुख करून उत्तर दिले तया लागून, आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरी देखिले अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थ हिंडवणी हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडल तीर्थ समग्र, ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाकाप्रती, जेची महाप्रख्याती पूर्णांतर वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरवून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ देशून सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंद आहो नांदत, ऐसे असे आमचे सकल व्रत. असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतीवर्य, कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसत, द्वितीय अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, द्वितीय अध्याय. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करून वस्तई मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त, तेथीच साकल्य व्रत. अल्पमती केवी वर्णू, सेवे घेऊनी स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटाची. अर्ध मार्गावरील टोळ असे मागे परतणे भाग पडे. टोळ गेली अपरतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्षिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले येती राजू स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करीतयाची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळापाच्या गृहाप्रती, स्वामीशी जाणवली ईश्वरमूर्ती. चोळाप्पा करी आदर, योग यागादी काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळाप्पाच्या चित्ती आनंद झाला बोसाळ. तेपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, लक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळाप्पाच्या गृहाप्रती आले कोण एकैती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मातन. रूपाशी कळला वृत्तांत, की आपली या नगरात यती विख्यात बातले. वार्ता ऐसी ऐकून राव बोलला, काय वाणी गावात येते येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदिली, समस्ते पावले वंदिली. षोडशोपचारी पूजिली स्वामी मूर्ती नृपराये.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसुत तृतीय अध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय गोड हा अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता आचारी पुरुषार्थे इतिहाता स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल गता अध्यायांच्या अंती अक्कलकोटी आली येती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे ते अपाची चोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित चित्तीच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येथे दूरदेशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारे ते फसले ऐसे आले कित्येक भक्त अंतरी जे इच्छिती ते येथे राजपूर्वी ती दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटील ते शास्त्रे केवळ नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करीत ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी असं निमंती जनासी ढोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे जो ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षणीच्या अंगी कोणते हो वसत असे ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेक एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती वैसविला होते भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शन इच्छु जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विधविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते कोणी नवसाते करीती कोणी अनन्य देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहत मना माझे आश्चर्य करीत क्षण एक तटस्थ होत वैरभाव विसरुनी स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते संख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येऊन या सेवेकरी संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्याची अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना दंडावया कुच्च जना उतरले येतीवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेम भक्त चतुर्थ अध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भौकानन वैश्वानरा अज्ञानतेमछेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदैव तू अक्कलकोट नगरातो एकतप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयासी बडोदे माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचारायचा पाचला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर वैसे असते समग्र बोले पोर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीशी तरी आम्ही तयासी इनामदेव बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर होतो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसा आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीशी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नृपवर त्याची सबाई समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळ जन त्यापरी तात्याशी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्याशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीचे कैसे निव आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिली बहुसाल धाने या चकधने तृप्त केली स्वामीची अपूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐशी करीती सर्वदा ऐशाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढवली एक युक्ती एकांती गाठुनी चोळापा प्रती त्या लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरीच तुम्ही समर्थाशी घेऊन बडोद्याशी मग मल्हारराव आद्रेशी इनाम देतील बहुत द्रव्याने सर्व वशा चोळापाशी लागली अशा परितयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुधन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हर्ष करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर
राव बोलला नृपती त्यांच्या अंतरीने भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकत भावी भक्त पंचम अध्याय गोढा श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. तरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनोई स्वामी प्रति कृपा करुणी मध्यवर्ती बडोद्याशी चालावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसन मल्हाराचे मनी अम्मा विषय भावलसे म्हणून तयाच्या नगरात अम्मा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात राहणे अम्मा आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीचे परी भावा यत्न करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी लांबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी कैसे प्रसन्न होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयाची स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजेसी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतेसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयाची मेहनत घालून स्वामीशी तात्यासाहेब निघाले. कडब गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेनाला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाला. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोट आले ऐसे बहुत वेळा घडले हा उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिल्या तात्याने मग अपयशाते घेऊन बडोद्याचे आले परतून समर्थ कृपे भक्ती वाचून अन्य उपाय न न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुरती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयाचे नाव नृपकार्याची धरून ह्यावं आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडे आणून सत्वर ठोका याचे चरणी असे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्य सोडून साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळाला या कृत्य माझे यशवंतराव गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली घटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत भावी भक्त षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्त शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणूनी यती परब्रह्मा. वेदांतावडे तयाशी श्रवण करिता दिवस निसई हेरळी कराधी शास्त्रासी वेतन देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णू बोवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकोपदेशिती त्यासी अनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बौद्ध करुणी खटपटी बुवाशी शेवटी आणले रात्र नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती त्याने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होती त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मापत्तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे 19 यतिराज असले मुखे काही न बोलती वारंवार हर्ष करती पाहुन ऐशी विचित्र वृत्ती बोवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्याशी बुरळ पडली लोकाशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले पाहुन ऐशी वृत्ती. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हर्षतोरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यात काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी लोटली काहीनिसी एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी जातून एक दंशापना करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वै खरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे फारशी जागृती आली तयासी त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काही अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नाशी स्वामी खदखदा असले मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मपत्तदाकार होण्याविषयी तुझे अंतर जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी काय म्हणून भ्यालासी जरी प्रथा भिमानतोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे
हे नव्हे सोपे बोलणे असी लगती कष्ट करणे फुकट हाताने ची बुवा प्रतिपटली कुर धरले तात्काळ स्वामी चरण प्रेम अश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळून ब्रह्मपदे योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत भाविक भक्त सप्तमोध्याय गौडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत विश्रा अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजाराय बहादूर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागिरी त्या प्रति सकल सुखी अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्म अगाध त्या लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुको न गोड लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुको भोग कैसा तयास निद्रा नयची रात्रंदिवस चिंता नळे पोळली केली कित्येक अनुष्ठाने तैसेची ब्राह्मण संतर्पणे भवसाल धिरली धाने आरोग्य हवे म्हणून या विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेस कृष्ण वर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध श्री क्षत्र गाणगापूर येथे जाऊन अवरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मासे एके रात्री तयारी स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तू तेथे करावी स्वामी सेवा येथे वचनी भाव धरावा ते व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाची स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तू हे जाणून हित गोष्टी मानशी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्राप्त स्नाने करून पूजा द्रव्ये घेऊन अर्पाव्या समर्थ चरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत प्रेम भक्त अष्टमोध्याय गौडहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालली दिगंतरी गॅजली खाती कामना धोरणी चित्ती भूत लोकदर्शनायती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारशी भाविक दर्शना येथे धावरी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय गिरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पाय किती वर्णावे महिमान जेथे उतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष वासू लागली असो ईशानगरात शंकरराव प्रवेश होता आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवाचे कळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणाला लागून द्रव्य काही देईन बाईचे द्रव्य लघु पूर्ण आनंदले ती याचे मन म्हणे मी इतके करीना तरी 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईचे इतके कार्य जरी करती तरी 10 सहस्र रुपयाशी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी म्हणे हे सत्य तरी उदय घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर उदयशी करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रति कार्य आपले करुण बाई स्वामीचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मा संबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदान समर्थ तेथून उठले एवढ स्मशान भूमीत आले येते राजे त्वरित एक नूतन खाचेत निर्जय छाती टाकोनी सेवेकरी शंकरावाशी म्हणती लीला करून येशी चुकविले तुमच्या वर्णाशी निश्चय मानसी धरावा शंकराव त्या दिवशी खाना दिला फकीराशी आणि शेखनूर हृदयासी एक कपनी जडविली मग काही दिवस लोटत स्वामीराज अज्ञापित बारीकट निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे ते घ्यावे व औषध देणे जाईल ब्रह्मसंबंध झालं स्वामीराज वैद्य व्याधी पळयापणाची प्रकृती आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंध सोडिले मग पुन्हा आनंदीसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार याचे काय करावे महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे सुनेगचे निश्चिती म्हटलं तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत जाती सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुनेगची कीर्ती शंकरावांची अजरामर राहिली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिषद भावी भक्त नवमोध्याय गोडहा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्री रस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम उचित करणे आपणा ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटास नेणारे स्वामी समर्थ असतीपय हावेरी नामक ग्रामे यजुर्वेदिक गृहस्थाश्रमी बाळपणामे द्विचकुरी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व प्रती सावकार सारापी करीती जनमागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस झाले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठ्यात जाता फेटेले पंचपक्वाने सुरण्यासाठी भरून आपणा पुढे येती पाहुणी स्वप्ने अशी गोष्टी उल्हासते मानस
तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाशी दृढ करावे वेदशास्त्र सोटोडावा. सोलापुरी काम आम्हासी याचे सांगून सर्वत्र अशी निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरे फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मधर्मी सधारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरून या. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन बरस पूर्ण असावा. ऐकून यावरसी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेची ती चित्ती तोषिली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवलेली पुत्र रत्न, मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथा विधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर त्या अवसरी पूजे लागे आणले. प्राण प्रतिष्ठ मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन ते तोता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जो का शंकर जगत उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समये एके दिनी ब्राह्मण वैसले भोजने तुप गेले सरुणी, दीक्षिता ते समजले जले भरले होते घट, तयाशी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण, तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजे. एक समय ते सहजी दर्शनाते पातले, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दाद तयाची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षिताशी सांगून दाद आपल्या लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणतीचे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना. मग दीक्षिताशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप दे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित. निरोप मागशी कोपला तुझोरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेव निर्धार. निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांच्यावरील अल्पव्रत, मुरगोडी बाळापायत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तरणार्थ येतुर्पे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पण वस्तू. शुभम भवतु श्री रस्तु. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायावर निळे बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थान राहिले 3 रात्री आनंदे. तेथे काळा वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्ते वास्तव्य संप्राप्त करीताती. परी मुरगोडीचे विप्र बाळापाशी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षत्र भीमाती तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे, मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळ केले गाणगापूर परमभाव स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले, ऋषी सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्राप्त काळी उठवणी संगमावरी स्नान करून जपध्यान आठवणे, मागुती येती गावात सेवेकार्य बरोबरी या मागुनी मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते, माध्यान स्नान करून पुन्हा बैसी जपधानी. अस्त जाता वासन मनी संध्या स्नान करावे, करून या संध्या वंदन जपानी नामस्मरण. रात्र पडता परतो ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून या गृहसूत कांता, शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास परितयाचे मानस. कदा उदास नव्हेची अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐशापरी बाळापासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन या नित्य हवे आमच्या सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवजी. बाळापाशी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी मग मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी, आणून बाहेरी बैसून तिथे शिळेवरी मग खावे भाकरी. ऐसा नियम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिती चिंता चित्त असं सद्गुरु प्राप्तीची लागली हीन. आपले प्रार्थन भोग भोगवी दारुण, पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्ने 3 येती मूर्ती येती, येऊन या दर्शन देती बाळाप्पाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण, आणखी काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी, वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्यासानी, वस्त्र उचलता खालून वृश्चिक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपिले. ग्रामा माझी व्रत आले गेले भिक्षेकारणे, त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम जकुंतयाशी मार्गावरी झाले चरण चाली चालवणे. अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले, येऊन नगरी रम्य देखिली.
जेथे नृसिंह सरस्वती येतुरूपे वास करीत तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र त्या क्षत्रिय महिमान केवी वर्णोमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध श्रोते सदा परिसतो एकादश अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः करावया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत तेच समर्थ श्री स्वामी गताध्यांच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदी पोटी न जमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा हरिभोवत गर्दी झाली श्री जवळी दर्शनाच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सान्निध्य पातले अजानुबाहू स्वाश्चवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरिले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र उठी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतोळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षाशी अलिंगन दिले त्याने प्रेम करून बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवय एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून त्याशी बाळाप्पा तेव्हा चालले या समय श्री समर्थ असतील रूप मंदिरात राजाज्ञेवतून तेथे कोणाचाही प्रवेश नसे मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्राप्त काळी उठवून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपालगी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्ह येता आदित्य जपानुष्ठान करावे करी जोळी घेऊन या श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षा कारणे मागून या मधुकरी मग यावे विराळावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयाची बाई आज्ञा करी अशी आपण स्त्री सेवेची करी जावे आनंदे बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझा हरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपापसात भांडणे उपसदीच स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळापणे पाहून नाना युक्त योजना मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस कागदाची पुडी बेंबीत दिवस बाळाप्पाची शरीराचे व्याधी जडली रत्न दिवस चैन्य सेक्शन भरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विश्रात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापाशी यावे मरण विष दिले कानोल्यातून काढ पडले आज बाहेरी स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांच्या काही व्हावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगून बाळापाशी शंकर पूजनीवर जावे तैशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परिचिठ्ठ्या लिहिता प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती भेटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पाशी दारापुत्र सोडून दिवशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच स्वामींनी श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इचे बाळाप्पा ऐसे ऐकून समर्थ हर्षमुख काय बोलत ते कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थ न देती आज्ञेशी तरी टाकुनी चिठ्ठ्याशी आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणवणी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी इथे राहून चाकरी करे असे लिहिलेसे स्वामी चरणी जोडभक्ती बाळापाशी जडली होती कैसे दूरतया प्रती करीतील यती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत भाविक भक्त द्वादश अध्याय गोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण वस्तू अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीची असे शिखरे वाढे जसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय वाढले द्वादश अध्यायांच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रती कपट एकटीने पशुपाती परी झाले व्यर्थची स्वयंपाक अधिक करावयाशी लज्जा वाटत असे तयासी तयाते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सनिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलत असत गुरु बापा म्हणी समजा सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथे तिने सेवेकर श्रेष्ठ त्रास द्यावा व्यर्थाची नाना प्रकार बोलू नगरी सर्वांचा अपमान परिबाळा पूर्ण विश्वास होता ती याचे कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीशी बाळाप्पा ते उठविले ते पासून बाळाप्पाशी त्रास देत अहर्तीशी गाराने सांगता समर्थाशी बाई ते शब्द ताडी ती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाची द्रव्याशा भूत असे सांप्रत लागली
दिवाळीचा सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगवरी घालावा राणीच्या मनात विचारिता त्वरित तो बोलत सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसा ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी सतुर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळाप्पा बोलले तयाशी हार नाही अम्मापाशी बाळा पाठवितो तयाशी तुम्ही मागून मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळापाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला बाळाप्पाने चोळापाने बाळापा देतो तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळापाच्या ऐकून कृती रागाला राणी प्रती सुंदराबाईंनी गोष्टीवर त्या विरुद्ध सांगितला कारभार चोळापाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्याशी दुरी करावे राणी म्हणत असे असो एकेवसे काय झाले नवर परी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र त्यावेळी पडले होते भुतळी त्याची करून या झोळी समर्थ करी घेतली अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतले असे समर्थ काय असे ऊन येते ते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकी आणून लागत क्षण 100वरी गंती झाली झोळी चोळापा देऊन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझे फिटलेरी न स्वस्ता जावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला त्याशी परीना आले मानसी श्री चरण अंतरले चोळापाशी दूर केले वाईशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळापौरी रागुनी दृष्ट तरी ताडण करी बहुसाळ ते ऐकून बाळापाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून तेव्हा आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एक सेवेकराचं काय बोलले समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाखविले सेवेकरांनी तेव्हा समजलेली मनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे असं न विचार पडला त्या लागून होतो त्याच रात्री स्वप्नी बाळाप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर असं त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनायत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळापाशी आनंद झाला बाईशी घरोघरी ती कोणाशी मानिनाशी झाली सुंदरा बाईशी करावी दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परिराणीची प्रीती बाईवरी बहुती या कारणे कोणा प्रीती देहरी काही होईना अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारी त्याचे हुकुम झाला सत्वरी बाईशी दूर करावे परिराणीशी भिवून तेसेने केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी बांधले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तरा बर्वे म्हणे समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामींच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा करावायशी घेऊन गेले बाळापाशी म्हणते देव तुम्हासी पगार सरकारातून बाळाप्पा बोलले त्याशी द्रव्यश नाही अम्मासी आम्ही निर्लोपांसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगवून करविले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळापाची चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाती प्रिय झाली दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरु चरणे असती तेने येत मोक्षाती अन्य साधने व्यर्थची उभीच करिता दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती जे सद्भावे नमस्कारी ती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जय स्वामी राया रात्र निंदुजा पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जय जी करुणाघना जय जय जी अक्षमना जय जय जी परमपावना दीनबंधू जगद्गुरु प्राप्त काळी उठवणी आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्राप्त कर्मे आठवणी मग बैसावे असनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्नान सुगंध चंदन लावून सुवासे कुसुमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फल तांबूला दक्षिणा अशुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य करणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूपदीपारती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय 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 अगर्णा परस्पर कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलाशी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पय तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलासी करता आणि कविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविदा तुझ समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी अधिमध्याग्रह कोटे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्कचा चरे शास्त्रातही नाव रे विष्णू शंकर एक सरे कुंठी झाले सर्व ही मी केवळ अल्पमती
करू केवी आपली स्त्री सहस्रमुख निश्चिती शिंगला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षा वेमसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समृद्धी यामिना आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसन इहलोके सौख्य दोन परलोक साधन करवावे दुस्तर हवं सागर याचे पावावे या पहिलं तीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त उमजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न वाचवतो तुझ्या कृपे किती वरुण आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञानती निर्निसन ज्ञानार हृदय प्रकट पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान असो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नस वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वर्तान कृपा करुणी समर्था असोन या संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थतेने सुगमज लागी ऐशी प्रार्थना करीत आनंद होय समर्थ संतोषिनी तत्वतावर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधी युक्त करावे स्वामी पूजन प्रदोषमय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थाईचा षडक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करीत ती प्रिय वय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती येणे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पय आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकूत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोडहा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडताचारी पुरुषार्थे इतिहाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पुरवणी अंधी दावीची सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेड्यामंती तयाशी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची अजिती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपी येते ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जनास्ती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसा पातेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जातो तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंठक्षय करो नीती एवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोरी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून असविता झाला बहुत प्रकारे बाहुनी प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदस्त ठेविती तत्काळ नुसते की त्यांचे बसप्पाचे श्रीचरण मन जडले ते पासून राहू लागला निषेधिनी स्वामी सनिध्य आनंदे मग बसप्पाची कांता एकोणी ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसा पैतागृहासी दृष्ट तरबोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरण असक्त जनपादन विधन सेताड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तो झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी भीती नसे काही मनी दोन दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणे चालले पुढे जाता समर्थ बसा मागे चालत प्रवेशले घोर अरण्य क्रूर शापदे ओरडती तो समर्थ केले नवल प्रकट झाली असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नि समान पादस्पर्श सर्प झाला बसप्पा भानामावरी आला परिमत देखील सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकितो सर्प मै दिसत मागे पुढे पाहतो सर्प मै दिसत पाहुणे ऐशा परी भयभीत झाला अंतरी तो त्याशी तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उद्याले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीते एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तो सर्प झाले गुप्त तेज नष्ट झाले तेथून परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाले ऐसे नेवल देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेम अश्रू नयनी वाहती त्याची बोलते ते सरळ घरे जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिवशी स्वामी समर्थ मंत्र जपे अत्तादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसत पंचदश अध्याय गोळा श्री स्वामी चरणार्पण वस्तू श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होते अक्कलकोटी वास केला जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एक त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहर हरिभाव नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात इथे गाव सुंदर हरिभाव तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्याचे माता बंधू राहती मुंबई त्याचे मित्र ब्राह्मण उपराव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयाशी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती लिकानी
जेव्हा भाव धोरणी म्हणे नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित कोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीत त्यात आपल्या नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढवली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाशी नाही द्रव्य नाही आम्हाची फिर्याद होता अबृषी भट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होनी मालक लिहून देतो पिढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदी अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रात काळी वास करत त्यांचीच कृपा सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्या शिशुराम मारुती ऐसी नावे घेतली त्रिवर्गाची अनेक मंत्र घेतले पंडिताराम म्हटले गजाननाचे नाम दिले मारुती हरिभोस म्हटले तिघे केले एक रूप बघ समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघाशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समजते तेव्हा त्याच्या आनंद ते परावारणसीची दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आता आकाशात पतितो यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन पावन केले तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम 300 रुपये तयांनी आणविले होते मुंबईहून याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाचे ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवली येथे आणाव्या सत्वर काही दिवस उभे राहुले त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुली जोडल्या तरी अज्ञामागती जावया अज्ञा मिळत तयाशी आनंद आले मुंबई शहरी भाऊच्या मानसी जास्त लागला स्वामींचा ते आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा बाई वागवी भक्त सखा दिल्या नाही कोणाचे हरिभाऊ एके दिनी समर्थ सनी येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदस्त सत्वर्गस्ती मस्तकी त्यांच्या ठेवले म्हणते तू माझा सुत झालाच आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपनी सोळी समर्थ ते असे दिली ती घेऊन या त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वर देती हरिभाऊच्या घरी म्हणती जाऊनी सागरते किल्ला बांधून राहावे जाऊन येता सत्वर लुटवी आपला संसार लोभ अन्मत्र चित्ती तुवाने धरावा आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानशी स्वतवर आले मुंबईशी साधुवेशी घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाची बोलवले संकल्प करून ठेवले तुळशीपुत्र घरावरी हरिभाऊ घर लोटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहु अकांता घेत उर बुडवणी विनविते जोडोनी कर अद्याप स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐसे तिचे उत्तर ऐकून स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करीत असे तिचे स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तोही लुटविले समग्र ती दिले शुभ्र वस्त्र परिधान कराव्या सत्वर आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिले असे पायी हरिभाऊ गोसावी मठामाजी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना त्या कथा संबंध सदा परिसुत भावी भक्त षोडश अध्याय गौड हा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 17 श्री गणेशाय नमः मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर येथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्याचे चरित्राचे कीर्तन आवनी व्यवसाय अन्न स्वामी सुतने स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण ती लागी सावरून दैल्य सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून याची विशेष बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयसिदेव मामलेदार सर्व लोक बोलती याचा विचार करून पोटी या अर्चना आल्या उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून देव मामलेदार असून देते उत्तर याची पिशाचे लागेल थोर माझे दुरून याची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी वगैरे स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुता मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांचा उपदेश झाले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने तारा नामे त्याची कांता तीही त्रास देत स्वामी सुद्धा परिचयाच्या चित्ता दुःख खेदनेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलेसे कोण एके समयाशी नगर करणाना दोषीच झाले मुंबईशी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणी स्वामी सुद्धा प्रति आनंद लेनाना चित्ती प्रेमानंदी चरण मंदिरी सवर करीते तयाचे स्वामी सुते तयाशी लाविले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्री चरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समोर त्याची आज्ञा केली नगरा वाजावा म्हणून नगरा वाजविता जोशी असो आले समर्थाशी पावनी सोबताशी परमानंद झाला असं अक्कलकोट नगरात शकी 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुद्धा आनंदे शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंह नामे भक्त गोट्या खेळत असावे
स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले वचनाचं कीर्ती उभारीला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थ करीती अज्ञान सुताकडे जावयाची स्वामी सुत त्याप्रती मनातील गुण सांगती ऐकून जनजकीत होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविना तोंड सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन करून रस भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरे तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते मंदिरे प्रार्थनीय आणावे भाऊनी समर्थाशी उल्हास सुताच्या मानशी धावून ये वेगळी मिठी चरणी घातली निसुता ते पाहुणी आनंदले समर्थमिनी कर फिरविला मुखावरून हसी धरून उठवले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थ पुढे करीत भजन पायी खडावा घालून प्रेमरंग नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असते आनंदात श्री स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधवणी समर्थ सांगती त्या कानी आम्ही जातो निजधामी वाटचा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न त्या साहित्याची स्वामी म्हणे कैसे जीवन वारंवार विनी स्वामीची ऐसे करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धरतील दयाची आम्ही तर हृदय वास करू निश्चय चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग करीत मुंबईचा स्वामी वचनी दुखवला अंतरी बोखीर्ण झाला परतोनी नाही आला अक्कलकोटी जन्मवरी त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करे दिवस रात्र चैन ते क्षणभरी तो चिरोगी लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविते समर्थाते मग समर्थ त्या समयी मुंबईस पाठवली तेही करी म्हणती सुताती सत्वई मस्तनी आणावे परी सुत्या सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुखे त्याच्या पोटी रात्रंदिन चालत असे मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत त्याची घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुताबाई अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नि सत्य तरी तो भरून ठेवली यथार्थ ती उडविती याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितोन आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला से कैलास असं सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे बसले स्नान करून परिगंधन न लाविती भोजनाते निवृत्ती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगेने बोलती हृदय करती क्षणोक्षणी इतके माझे सत्वर मुंबईहून आली तार झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकोबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजलं समाचार परत पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती अकांता तो दुःखद सैमे वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही वार्तवणी आल्या पाहि बोलल्या काय समर्था ते सुत आपलं भक्त असणी अकाली पावला का मरण मग स्मरती जे चरण तारण होय कैसे समर्थ बोलले ती उल्लंघिले आमच्या आज्ञेची संधी सापडली काळाची ओढून बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना ठाकूर कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त सदोषाध्याय गोडा श्री भगव चरणार्पण वस्तू श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी याचा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असणे सांप्रत परी एकही मजा योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोरपाखराशी अधिकारी नेमूक आदिशी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तो चाळा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट ऐसे समर्थ काकूबाई लागोनी बोलती लपून ठेवली विटेशी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनाची स्पष्ट काही कळेना असं स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी तो मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा दयाचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईंनी त्याशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थाशी दादा प्रति दाखविले समर्थ बोलले बाईशी 4 वेळ जेव खाली असे आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं केजगाव मोगलाई तर नेते नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापावे मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकूबाईशी पादुका स्थापन करायशी तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांग मज लागी समर्थ व्रत ऐकोनी म्हणते देवे पाठवून हे जरी अज्ञ तरी आम्ही सांभाळू त्याशी समर्थ पुनश्च बाईस बोलले त्या तुमचे काय गेले आम्हाचे दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादाशी पाठवली केज प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोरी पुढे सेवेकरा सांगती त्याची मुंबईशी पाठवी ती ब्रह्मचारीची आज्ञा करीती याची स्थापा गादीवर
दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी स्वतःची आज द्यावी कपनी जोडे निशाण ब्रह्मचारी दादाशी उपदेशी दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार हानीची सर्वात हा नरुचे शिकता त्याच्या या परिब्रह्मचारींनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तक ठेव दादांच्या मोर्शेल आम्ही सत्वर धरा म्हणते त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेची श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेल्या ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून न झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पावनिवृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेळे खचित लाविले ती म्हणे समर्था आपण हे काय करिता दादाची अशी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती अशी जे बरे वाटले अम्मासी त्याचं करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकला आपण मारून इतकेच पुरे झाले एकूण यशा वचनाला समर्थाशी क्रोध आला गाला म्हणती बाईला खोड्या माझे सतुर काकूबाईने अकांत करू नये मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळ पिटीत असो असते परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविली भिक्षेशी ती पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार समर्थाशी हसू आले अधिकची कौतुक मांडले दादाशी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिचा पाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहून क्रोधविष्ट अंतकरणी मने तुझे करणी लोक अपवाद कारण ऐकोनी मातेची उकी दादा तिचं प्रति बोलती अहिकृच्छगमती माते आजपासून पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन असो दादा कोसा होऊन स्वामी वचनी रंगले काही दिवस झाल्यावर व गेले मुंबापुरी स्वामी स्वतःच्या गादीवर बसून संस्था स्थापविली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत भाव प्रेमळ भक्त अष्टदश अध्याय गोळा श्री रस्तुष्वम नवतु अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्री चित्ते करिता श्रवण त्याने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंच सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्याद्वारे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध अंधक्षत्री नामे नृसिंह सरस्वती जयाची सर्वत्र ख्यात्री अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बौद्ध महासाधू देखील करावे हटे योग साधन अशी इच्छा बौद्ध दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुता जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञानतयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चिक्रा भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या श्लोक ऐकत त्याची समाधी लागली त्यांची ब्रह्मारंदी स्मृतीने राहिली देहाची ब्रह्मारंदी प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाली काही वेळ समाधी उतरून तात्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले झडकरी सद्गदित झाले अंतरी हर्षकोटी समावे उठवून या करती स्तुती धन्य धन्य येती मूर्ती केवळ परमेश्वर रूप असती घेते रूप घेती मानवाचे स्वामी कृपा झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असं नृसिंह सरस्वती आनंदी छत्री परतवून येते तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जायला बहुत धर्मकृत्य केली दूर कीर्ती गेली काही दिवस ऐक वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे पाहोनी नृसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयाची लोकी धन्यता पावला वायू शिता पाळूनी ती अशी द्यावे सोडूनी तरी श्रेष्ठत्व पावशी जनी मग सहज सुरभोनी अंती जाशी सुखाने ऐकून समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला म्हणी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केबी करीतील बरी अंतरीची खुन येती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदने शुद्ध एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वसानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार त्याची ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वसुदेव फडके ब्राह्मण होतो ज्याची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल होता ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला स्वकारी चिंतोनी अंतरी खडक दिले श्रींच्या करी मने मजोरी कृपा जरी तरी खडगाती देतील जाऊन वैसादुरी श्रींनी जाणिले अंतरी त्याचे पाहुणी कर्मगोर राजद्रोहे मानसी लगबगे उठले स्वारी सत्वर आले बाहेरी तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी काही आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसाचा परत आला स्वस्थानात झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्याशी यश नाले सर्व येथून निष्फळ झाले शेवटी परिवर्त वगैरे कष्ट केले व्यर्थची असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अकलकोटात राजश्री सरदार मायापाशी तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषेधी करीत अति आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी मधीत दूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला भावनी विपरीत परी श्री चरण धरले जर करी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले दिनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी
तात्या करीती विनवणी मरण माझे चुकावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांताशी काय सांगत असे माझा व्यक्त आयुष्य याचे निसरले पैल तो वृषभ दिसत याचाच असेंत त्याशी नव्हे तो त्वरित स्पर्श ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवलवर कळे तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवरी जल पावनी आश्चर्य करती धन्य तात्वर वर्णिताती बैला प्रतिदिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐसा लीला संख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिषद प्रेम भक्त 19वा अध्याय गोडा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय 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 करुणाकरा जय 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 अतिवरा भक्त सदा फरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन भक्ता श्रोता दोघेही असं कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनाची समर्थांच्या पातला करून श्रींची स्तुती माथा ठेवल्या चरणावरती तेव्हा समर्थ त्याती वदती हर्षवदन करुणी फकीरा ते देवखाना तेने पुरतील कामना पक्वाने करुणी नाना येथेचे भोजन दे जय गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलवले 5 जण जीव घातले तयाचे फकीर तृप्त होऊन उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ अज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्याग गृहस्थाचे मन संशक झाले ते दवा म्हणे यवन अति पवित्र ज्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे असा विचार तो समर्थास कळला चतुर म्हणते हा अभाविक नर कल्पना चित्त याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्या जवळी नसे परी त्याचे देखोनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बसला त्याशी बोलले समर्थ तो मुंबई पुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी उच्चनी भाव धरला तात्काळ मुंबईत आला उगच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयाची येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला एक तो एक घरातून वृद्ध बाई दार उघडून निघाई गई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीस तिने बोलविले त्याला असनावरी वैसविले 10,000च्या तिथल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणी आनंद दिला बाईते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकूत भावी भक्त 20वा अध्याय गोडा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळस अध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनाकारणे संपवावा अवतार ऐसे मना माझी येता द्या त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी येतील शके 1800 पूर्ण संवत्सर ते बौधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहार चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपे चक्राते भेदुनी ब्रह्मानंद छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवेकरी दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदित होतो सुरतांतवरिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असं स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले चढमुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालसेत ग्राम माझारी जन्म माझा झालासे येथेची बाळपण गेले कोपरली सेने केले शिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्याची स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणा नवाद गाईले स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्याय मंगलचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्राचे कोणी हेची कथन केले ते श्री गुरु कर्दरीवाला तुम्ही आले स्वामी रूपे प्रगटले भुवनी प्रख्यात झाले कथन द्वितीय अध्यायी ताराव्या भक्तजनाला हा कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल त्याचे व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्याशी त्याने न्यावया स्वामीशी पाठविले कारभार्यासी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याची दाविला चमत्कार त्याचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले विष्णू व ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मा संबंधित रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा खर्चनीय द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केले श्री चिदंबर दीक्षिताचे व्रत वर्णिले दशमाध्यायात ते एकता पुनित श्रोते होते सत्तेची 11वा आणि 12वा दशाची अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला आणि भक्ती मार्ग निरूपणे संकलित केले असे वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसा पतेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्य त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाली स्वामी भक्त 16-17 निश्चय व्रत त्याचे वर्णिले
हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे स्वामी सुधाचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन छंदू तो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले 19व्यात 1600 रुपये सत्तेपै एक गृहस्थ निर्धन त्याची आले भाग्यपूर्ण तोची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत मी माझा पिता पार्वती माता पतिव्रता मुंदोनी त्या उभ्यांता ग्रंथ समाप्त केला ते स्वामींनी लिहिला हा वर जो भावे वाचित चरित्र त्याशी आयुरारोग्य अपार संतती संपत्ती प्राप्त हो त्याची वाढव मिळेल कीर्ती मुखी वस सरस्वती भवसागर तरुणीयांती मोक्षपदे मिळो त्या अंगी सर्वदा विनय वस वृथाभिमान नसो सर्व विद्या साऱ्या गौसव भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धीस आणिला त्याची रक्षा वेदया कृपा गणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्याल त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करुणी आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठितात कल घालून चरणी ठेविला भाल सदतीच्याचा प्रतिपालक करावा बाळ अपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृतता समंत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय